नक्कीच सर. आता पोलीस प्रशिक्षण आपण देतात तर मैदान आहेत त्याच्यामध्ये. हां. तर मैदान करण्यासाठी त्याचं प्रॅक्टिस करण्यासाठी आपण विद्यार्थ्याकडून कशा पद्धतीची मेहनत करून घेता? हां. तर माझी तर स्वतःची अकादमी असल्यामुळे माझ्याकडे जवळपास 2 स्वरूपात मी हे कोर्सेस चालवतो. माझ्याकडे रेग्युलर बॅचेस आहेत इथे सुंदरलाल चौक चपराशीपुऱ्यामध्ये. त्यामध्ये 6 महिन्यांचा आमचा कोर्स असतो. त्यामध्ये आम्ही 6 महिनेपर्यंत विद्यार्थ्यांना मी कोच लावलेले आहेत. अमरावती विद्यापीठाच्या मैदानामध्ये आम्ही त्यांची प्रॅक्टिस करून घेतो सकाळ संध्याकाळ. आणि इथेच मेन क्लास जो आहे माझा मेन ब्रँच, तिथे मी त्यांना दररोज 3 तास शिकवतो, म्हणजे माझ्या क्लासचं स्वरूप. आणि निवासी बॅचसुद्धा माझी चालते मार्डी रोडला. तर माझे मैदानी चाचणीसाठी माझ्याकडे म्हणजे स्वतःचं ग्राउंडसुद्धा उपलब्ध आहे. तिथे प्रशिक्षण पण आहेत का? प्रशिक्षण पण आहे माझ्याकडे. मी कोच नेमलेले आहेत, अच्छा. तज्ज्ञ कोच नेमलेले आहेत. ते स्वतःसुद्धा पोलीसमध्ये आहेत. म्हणून मी त्यांच्याकडून जे इव्हेंट आहे त्याचा जास्तीत जास्त सराव करून घेतो आणि सरावानेच हे सर्व दूर होतात. आणि जर सर एखाद्याची म्हणजे आर्थिक परिस्थिती नसली हां. आणि ते कोचिंग क्लास वगैरे लावू शकले नाही, मैदान म्हणजे प्रशिक्षित लोकांकडे जाऊ शकले नाही, तर ते कसे आपली प्रिपरेशन करू शकतात? हां. कसं राहते की बरेचसे सिनियर विद्यार्थीसुद्धा असतात. शारीरिक चाचणीसाठी जे असे काही विद्यार्थी असतात की ते पोलीसची भरती देत असताना एखाद्या मार्गाने त्यांचा क्रमांक जातो. अशावेळी हे बरेचसे मुलं ट्रेंड असतात, ते सुद्धा त्यांना मार्गदर्शन करू शकतात. आमच्यासारख्यांकडे जर आले तर आम्हीसुद्धा त्यांना मार्गदर्शन करू शकतो. एखाद्याची आर्थिक परिस्थिती नसेल तर मी स्वतःसुद्धा काही विद्यार्थ्यांना स्वतःहून त्यांना प्रोत्साहित करून त्यांना मुक्तमध्ये फ्रीमध्ये तसं प्रशिक्षण उपलब्ध करून देतो. नक्कीच सर. आता जे काही स्पर्धा परीक्षा देत आहेत तर सगळीकडे एक प्रश्न प्रामुख्याने आता जाणवत आहे, तो आहे पेपर फुटीचा. हां. तर त्या संदर्भात आपलं काय मत आहे? पेपर फूट होणे हे तर चांगलं नाहीच आहे. तो प्रकारच वाईट आहे. कारण मी पाहतो की पोलीस भरतीमध्ये अत्यंत गरीब कुटुंबातील आणि ज्यांना खऱ्या अर्थाने नोकरीची आवश्यकता असेच तरुण त्याला अप्लाय करतात. तर ते निश्चितच वाईट आहे. यामध्ये शासनाने स्वतःच पारदर्शिता आणण्यासाठी काहीतरी वेगळं नियोजन करावं असं मला वाटते. पोलीस भरतीच्या संदर्भात तर असे गैरप्रकार क्वचितच आढळलेले आहेत. कारण पोलीस भरतीची मैदानी चाचणी CCTV कॅमेरे आणि सर्व अद्ययावत संसाधनं त्यांच्याकडे असतात. त्यामुळे त्यामध्ये गैरप्रकार शक्यतोवर आढळून आलेले नाहीत. जेव्हा आढळले त्यांनी तेव्हाच ते डिटेक्ट करून तशा लोकांना पनिशसुद्धा केलेलं आहे. लेखी पेपरमध्ये सुद्धा पोलीस भरतीमध्ये नाही आढळले तेवढ्या प्रमाणात, माझ्या तरी आकलनात आहे असं. तर ते व्हायलाच नको. शासनाने त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या खात्यांनी. आणि हे जे नीटसारखे प्रकार आहेत यामध्ये तर फार मोठ्या त्रुट्या आहेत. तो फार मोठा विषय आहे, तो माझ्यासारख्याचा विषय पण नाही, पण ते फार गैर आहे. त्यावर शासनाने गंभीर विचार करायला पाहिजे असं मला वाटते. पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत मला फारसं असं आढळलेलं नाही. कारण पोलीस भरती ही खुल्या मैदानात होत असल्याकारणाने आणि व्हिडिओ शूटिंग किंवा CCTV कॅमेरे सर्व अद्ययावत उपकरणं असतात, त्यामुळे त्यामध्ये होत नाहीत. आता तर मुलं जेव्हा धावतात त्यांच्या पायाला, त्यांच्या शूजला चिपसुद्धा लावण्यात येते. त्यामुळे त्यामध्ये गैरप्रकार शक्यतो दिसून येत नाही. नक्कीच सर. शेवटचा प्रश्न माझा असा आहे की आपण हा विषय घेतला आहे की तरुणाईचा पोलीस भरतीकडे कल का, तर या संदर्भात आपलं काय मत आहे? याचे 2 प्रकार आहेत. बघा, आजचा जो तरुण आहे त्या प्रत्येकाला असं वाटतं की मी लवकर सेटल झालं पाहिजे, मला क्विक मिळालं पाहिजे जे काही मिळायचं. म्हणून तो 10वीत असतानाच विचार करतो की आपल्याला कोणती नोकरी सहजपणे लागेल. आणि वर्दीचं आकर्षण मी आधी पण सांगितलं तुम्हाला, लहान मुलांना वर्दीचं आकर्षण खूप जास्त असते. त्यामुळे आता सोशल मीडियामुळे तो बरेचसे जे मोटिवेशनल लेक्चर्स वगैरे पाहतो, त्यामुळे त्याचा तो पण एक कल असण्याचं कारण आहे. दुसरं आहे शासकीय नोकरीची गरज ही फार जलदपणे पोलीस खात्यामधूनच प्राप्त होऊ शकते. पोलीस म्हणा किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, आर्मी आहेत, BSF आहे, CRPF आहे, SSC GD म्हणतात त्या सर्व परीक्षांना. तर त्याची गरज पूर्ण होऊ शकते सहजपणे. आणि बाकी क्षेत्रात संधी कमी असल्यामुळे शासकीय नोकऱ्या ज्या पूर्वीच्या प्रमाणात कमी निघतात, त्यामुळे ती सुद्धा एक कारण आहे की मुलांचा जास्तीत जास्त कल वाढलेला आहे. आणि बाकी जसं आपण MPSCच्या परीक्षा पाहतो त्यामध्ये परीक्षांचं स्वरूप
पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, त्यानंतर इंटरव्ह्यू असं जे स्वरूप आहे ते पोलीस भरतीला नाही. पोलीस भरतीला एक मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा. त्यामुळे मुलांना असं वाटतं की सहज आपण मिळू शकतो. म्हणून मुलांचा कल अलीकडील काळात चांगल्यापैकी वाढलेला आहे आणि पारदर्शक प्रक्रिया आहे सध्या तरी पोलीस भरतीची. नक्कीच सरांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे आपल्याला. आणि सर, आपण फार अनमोल वेळ आम्हाला दिला आहे. आपण खूप छान मार्गदर्शन केलं सर. विद्यार्थ्यांना जे आहे, आज पोलीस भरतीसाठी इच्छुक विद्यार्थी आहे, त्यांना नक्कीच यातून खूप जास्त मार्गदर्शन होणार आहे. आणि आपण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून सांगितलं की अपयश जरी आलं तरी मागे पाहू नका, पुन्हा प्रयत्न करा. नक्कीच विद्यार्थी यातून मार्गदर्शन घेतील. आपण या ठिकाणी आलात, आम्हाला आपला अमोल वेळ दिला, त्याबद्दल संपूर्ण टीमच्या वतीने खूप खूप धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, सरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. याचप्रमाणे आपण नवीन नवीन एपिसोड तयार करू. त्यामुळे या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.